आमदार रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। पुण्यातील विधान भवनामध्ये रोहित पाटील दाखल झाले। आज अजित पवारांच्या उपस्थितीत पुणे विभागातल्या जिल्ह्यांची बैठक पार पडते। या बैठकीला पुणे विभागातील मंत्री उपस्थित राहणार आहेत। बैठकीसाठी आलो असल्याची रोहित पाटलांकडून माहिती मिळते। पुण्यातील विधान भवनामध्ये रोहित पाटील दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांना अधिक विचारूया। अभिजित, काय अधिक माहिती या बैठकी संदर्भातली? आपण पाहतोय की पुण्यातल्या विधान भवनात खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे विभागाचे जे 5 महत्त्वाचे जिल्हे आहेत, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे, या विभागाची नियोजन आराखडा बैठक जी आहे ती पार पडत आहे। आणि या बैठकीला सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री, संबंधित जिल्ह्यातले मंत्री खरं तर या बैठकीसाठी येत आहेत। आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत रोहित पाटील, सांगली कवठे महाकाळ मतदारसंघाचे, त्यांनी देखील अजित पवारांची भेट घेतलेली आहे। खरं तर नॉर्मल बैठकीसाठी आलो असं रोहित पाटलांनी सांगितलं असलं तरी बंद दाराआड अजित पवार आणि रोहित पाटील यांच्यात जवळपास 10 ते 15 मिनिट चर्चा झालेली आहे। बैठक सुरू होण्यापूर्वीच रोहित पाटील हे विधान भवनात दाखल झाले। त्यानंतर थेट अजित पवारांचं जे दालन आहे त्या दालनाकडे गेले। त्यांची आणि चंद्रकांत पाटील यांची देखील खरं तर दोघांची भेट झालेली आहे। चंद्रकांत पाटील सांगलीचे पालकमंत्री आहेत। त्याही वेळेस मी माझ्या जिल्ह्यातले काही माझ्या मतदारसंघातले काही प्रश्न घेऊन आलेले आहेत असं रोहित पाटलांनी सांगितलं होतं। पण अजित पवार आणि रोहित पाटील यांच्यात नेमकी बैठकीपूर्वी काय चर्चा झाली आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही किंवा समोर आलेलं नाही। पण जवळपास 10 ते 15 मिनिट रोहित पाटील आणि अजित पवारांची खरं तर चर्चा झालेली आहे। आता या बैठकीनंतर अजित पवार स्वतः माध्यमाशी संवाद साधणार आहेत। खरं तर 5ही जिल्ह्यातले पालकमंत्री आणि संबंधित मंत्री या दिवसभराच्या बैठकीला आहेत। आणि त्यापूर्वीच खरं तर रोहित पाटील आणि अजित पवारांच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा नव्या चर्चेला खरं तर सुरू झालेली पाहायला मिळते। नक्की अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आराराबांचा लेख यावेळेला सगळ्यात कमी वयाचा आमदार म्हणून रोहितकडे पाहिलं जातं आणि रोहित अजित पवारांच्या भेटीला आलाय। खरं तर अजित पवार आणि राहुल पाटील अजित पवार आणि आराराबा यांचं खूप चांगलं नातं होतं। रोहित आणि त्याची बहीण या दोघांनी असं म्हटलं होतं प्रचारादरम्यान विधानसभेच्या की आम्ही वडील म्हणून अजित पवारांकडे बघतो, वडील व्यक्तिमत्व म्हणून अजित पवारांकडे बघतो। अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं ते थोडंसं या कुटुंबियांना लागलं होतं। पण त्यानंतर आज जी बैठक आणि आज जी भेट आहे त्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। रोहित यांनी भेट घेतलेली आहे अजित पवारांची। रोहित पाटलांमध्ये आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। त्यामुळे हा संवाद नेमका कोणत्या स्तरावरचा होता, कशा संदर्भातला होता याची चर्चा आता रंगते आहे। पुण्यातील विधान भवनामध्ये रोहित पाटील दाखल झाले आणि ते अजित पवारांना सुद्धा भेटले। अजित पवार आणि रोहित पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाबाबत राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत आरोप केले। महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात अनेक गैरप्रकार आढळले असल्याचा आरोप त्यांनी केला। 5 वर्षात 34 लाख मतदार कसे वाढले, विधानसभेआधी 39 लाख मतदार कसे वाढले असा आरोप त्यांनी केला। राज्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे काय, हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्ये इतके मतदार कसे वाढले असा आरोप त्यांनी केलाय। लोकसभेपूर्वी 32 लाख नवीन मतदारांची नोंद कशी काय झाली असा सवालही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला। राहुल गांधी, सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात राहुल गांधींनी हे आरोप केलेले आहेत। लोकसभा विधानसभेची फोटोसह मतदार यादी द्या, ते 5 महिन्यात वाढलेले मतदार कोण असा प्रश्न राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केलाय। आमची मतं कमी झाली नाहीत तर भाजपची मतं वाढली असून चुकीचं घडलं असल्यानं आयोग उत्तर देत नाहीये असा आरोपही त्यांनी केला। वारंवार आम्ही आयोगाला याविषयी विचारतोय पण आयोग उत्तर देत नाहीये असं राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन काय प्रश्न विचारले त्यावर आपण नजर टाकूया। राहुल गांधींचे सवाल काय आहेत? पहिला प्रश्न आहे तो म्हणजे निवडणूक आयोग मतदानाच्या याद्या का देत नाही। लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान 39 लाख मतदार कसे काय वाढले। महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे काय, हा तिसरा प्रश्न राहुल गांधींचा। चौथा प्रश्न त्यांचा,
9,54,00,000 लोकसंख्या, मतदार जास्त कसे? त्यानंतरचा त्यांचा प्रश्न होता, 5 महिन्यात वाढलेले मतदार नेमके कोण आहेत? यादी द्या आम्हाला. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन जे सवाल केले ते आपण इथं बघतो आहोत. यानंतर राहुल गांधींनी नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलं त्याच्या प्रतिक्रिया आता आपण पाहूया. हमारा वोट महाराष्ट्र में कम नहीं हुआ है, बीजेपी का वोट ज्यादा हुआ है. ये वोटर्स कहां ऐड हुए हैं? जहां पे बीजेपी की स्ट्राइक रेट 90+% है. हिस्ट्री में 90% स्ट्राइक रेट नहीं रही है. तो ये मैं देश की जनता को कहना चाहता था. हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं. लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ. विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ. आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो. ट्रांसपेरेंसी लाना आपका काम है. मैंने पार्लियामेंट में बोला, हमारे सब नेताओं ने बोला है, इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही. उनकी जिम्मेदारी बनती है कि जल्दी से जल्दी लोकसभा विधानसभा महाराष्ट्र की लिस्ट वो एनसीपी, शिवसेना एंड कांग्रेस पार्टी को पकड़ा दें, क्योंकि हम इस मामले को आगे ले जाना चाहते हैं. महाराष्ट्र का एडल्ट पॉपुलेशन 9.54 करोड़. इलेक्शन कमीशन के मुताबिक महाराष्ट्र में 9.7 करोड़ वोटर्स हैं. इसका मतलब इलेक्शन कमीशन कह रहा है, देश की जनता को कह रहा है, देश के युवाओं को कह रहा है कि महाराष्ट्र में एडल्ट पॉपुलेशन से ज्यादा वोटर्स हैं. ये कैसे हो सकता है? 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे, उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं. 32 लाख वोटर्स विधानसभा 2019 एंड 2024 के बीच में. 39 लाख वोटर्स, मतलब हिमाचल का जो पॉपुलेशन है वो ऐड कर दिया लोकसभा 2024 एंड विधानसभा 2024 के बीच में. ये पहला सवाल है. ये जो एडिशनल वोटर्स ऐड किए हैं, ये हैं कौन? ये कहां थे और ये कहां से आए? ये जो 39 लाख वोट कहां से आए और कहां जाएंगे? अब ये 39 लाख वोट बिहार में जाएंगे. अब वो फ्लोटिंग वोट्स है, वही नाम रहेंगे, वही आधार कार्ड रहेगा, सब कुछ यही है. वो वोटर्स घूमते रहते हैं. हमारी सब मांग है वहाँ की, उत्तम जानकर जी और धैर्यशील मोहिते जी, उनके एरिया में, कि बैलेट पे फिर से वोटिंग लाया जाए, मशीनें बंद की जाए. कि बहुत सारी ऐसी चीज़ें हैं, जब राज ठाकरे जी भी बोले हैं कि उनका जो एक कैंडिडेट था उसको खुद का भी वोट नहीं मिला है. ऐसा हो चुका है. ये सब डेटा आपके सबके सामने है. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचं नाव राजकारणातून पुसून टाकलं जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. राहुल गांधी एक प्रकार से कवर फायरिंग कर रहे हैं, क्योंकि उनको पता है 8 तारीख को दिल्ली के रिजल्ट के बाद उनकी पार्टी का दिल्ली में नामो निशान समाप्त होने वाला है. इसलिए उस दिन क्या बोलना और किस प्रकार से नया नैरेटिव तैयार करना, इसकी प्रैक्टिस वो कर रहे हैं. मैंने बार बार ये कहा है कि जब तक वो आत्मचिंतन नहीं करेंगे और केवल अपने मन को झूठी बातें बोलकर अपने मन को बहलाने का प्रयास करेंगे,
तब तक उनकी पार्टी का रिवाइवल नहीं हो सकता, कांग्रेस का रिवाइवल नहीं हो सकता। राहुल गांधी अपनी हार का आत्मचिंतन करें। ऑपरेशन टायगरवरून सुरू असलेल्या चर्चांवर ठाकरे गटाच्या खासदारांनी एकत्र येत स्पष्टीकरणच दिलं, पत्रकार परिषदच घेऊन टाकली। आमची वज्रमूठ कायम आहे, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहणार आहोत, असं अरविंद सावंतांनी आणि सगळ्या खासदारांनी स्पष्ट केलं। पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केलाय। आमचं हिंदुत्व बावनकशी असून जे पक्ष सोडून गेले ते ईडीच्या भीतीपोटी गेले, असंही अरविंद सावंतांनी म्हटलंय। त्या खासदारांबद्दल, त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मन कलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो। एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत। इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत। 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे, 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये, आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तेच राहिलं, आमची वज्रमूठ आहे मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे रोज पुढ्या सोडत असतात। मग काय म्हणतात, टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का। उबाठा गटाचे 10 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याकरता मुंबईकडे रवाना झाले। दुपारी 2 वाजता मुंबईमध्ये एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश होणार आहे। उबाठा शिवसेनेचे 10 माजी नगरसेवक हे छत्रपती संभाजीनगरमधून निघाले आणि ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। मुंबईमध्ये 2 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये। उद्धव ठाकरेंकडे कोणी राहायला तयार नाही ही वस्तुस्थिती। माझ्याकडे माझ्या मतदारसंघातले जवळपास 6 महापौर, माजी महापौर जे त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला। आज जे काही उरले होते नगरसेवक, त्या नगरसेवकाची सुद्धा मानसिकता नाही। ते आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करतायत। अनेक जण जिल्ह्यातील पदाधिकारी असतील, आमच्या मराठवाड्यातले असतील, काल परभणीच्या जिल्हा प्रमुखाने प्रवेश केला। आज लातूरचे काही लोक मला भेटायला येतात, धाराशिवचे येतात। म्हणून हा इन्कमिंगचं जे काही सुसाट वेगाने जे चाललेलं आहे, मला वाटतं उबाठाकडे आता माणसं शिल्लक राहणार नाही, हे वस्तुस्थिती आहे।